महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष संगीता कांबळे राज्य सरकारकडे केली मागणी। सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक अंगणवाडी ताईंना केले बंधनकारक। पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये सक्तीने लागू करण्यात आलेली FRS या प्रणालीमुळे बालक आहारापासून वंचित राहत आहेत। अंगणवाडी लाभार्थ्यांचे होणारे कुपोषण थांबवा। अंगणवाडी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे ही मागणी केली असल्याची माहिती संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली। संगीता कांबळे म्हणाल्या, राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये सक्तीने लागू करण्यात आलेली FRS ही प्रणाली गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबातील बालकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे। या यंत्रणेमुळे हजारो बालकांना त्यांचा हक्काचा आहार मिळत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे भंग होत आहे। अनेक घरांमध्ये मोबाईल किंवा इंटरनेट सुविधा नाही। ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांचे आधार लिंक असलेले नंबर नाहीत, त्यामुळे OTP येत नाही आणि FRS हे होऊ शकत नाही। लहान बालकांच्या नावावर आधार कार्ड, जन्मदाखला, ओळखपत्र अशी कागदपत्रे असल्याशिवाय पोषण नाही हे योग्य नाही। बालकांकडे कागदपत्रे नाहीत, नादुरुस्त आहेत, आधार कार्ड नावात स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा तांत्रिक अडचणी आहेत, ते सर्व बालक आहारापासून वंचित आहेत। सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक बालकाला वर्षातून 300 दिवस पोषण आहार देणे बंधनकारक केले आहे। सध्याची FRS सक्तीने ही आदेशाचे उल्लंघन THR निकृष्ट दर्जाचा असूनही पालकांची स्पष्ट नापसंतीकडे दुर्लक्ष करून जबरदस्तीने वाटप होत आहे। कुपोषण वाढीमागील गरिबांच्या मुलावर अन्याय करणारी FRS प्रणाली THR हे खरं कारण आहे। हे तात्काळ थांबले पाहिजे। मागण्या अशा: FRS सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्या। प्रत्येक पालकाकडे कागदपत्राची पूर्तता नसेल तर कागदपत्र किंवा डिजिटल अडथळ्यामुळे आहारापासून वंचित ठेवू नये। प्रत्येक बालकाला 300 दिवस आहार मिळालाच पाहिजे। THR बंद करा, त्याऐवजी केळी, अंडी किंवा कच्चे राशन द्या, अशी पालकांची मागणी आहे। त्यानुसार आहार वाटप करावे। धन्यवाद।